Oh, hello. Hello, this is my artifact episode number 1855. 55 actually रेकॉर्ड केलं होतं मी आज. रेकॉर्ड झाला आहे. येस, हा 56 आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1856. आजची तारीख आहे 18 मार्च 2020. आता वाजले 9:54. युजली आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी स्वतःबद्दल रेकॉर्ड करतो. म्हणजे स्वतःबद्दल म्हणजे व्हॉट इज माय लाईफ, माझ्या लाईफ मध्ये का सुरू आहे आणि मला का पाहिजे, व्हॉट इज माय अम्बिशन्स वगैरे. दुसऱ्या बद्दल पण रेकॉर्ड करतो, येस, बट नॉट फॉर द वेल. काही काही असे टॉपिक्स आहे जे म्हणजे कसं आहे, स्वतःच्या गोष्टी आहे त्या अफेक्ट करते आपल्या लाईफवर. या दुसऱ्या ज्या गोष्टी आहे त्या पण अफेक्ट करते लाईफवर, त्या गोष्टी मी सांगतो. पण अशा काही गोष्टी आहे ज्या पूर्ण दुनियाला अफेक्ट करत आहे आणि त्या पूर्ण दुनियामध्ये मी पण येतो. सो पण तेवढी एकदम अशी क्रुशल हे आहे नाही, म्हणजे हेच आहे म्हणून, म्हणजे हीच गोष्ट सांगायची म्हणून वगैरे. बट मलाच वाटलं की ह्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करावं, बिकॉज समहाऊ जेव्हा मी हे व्हिडिओ वगैरे ऑडिओ वगैरे बघेल तेव्हा माइट बी इम्पॉर्टंट पडेल. आणि आताची जी टॉक आहे ना, हे शायद इम्पॉर्टंट पडू शकते फॉर दी माझ्या लाईफच्या लेवल 5 मध्ये. इट्स इन लेवल 5 मध्ये. या आता राईट ना मी लेवल 2 वर आहे. लेवल 5 मध्ये या गोष्टी कामी येऊ शकते. सो शायद तेव्हा हा व्हिडिओ ऑडिओ हा कामी पडेल, आर्टिफॅक्ट एपिसोड. सो शुड वी बिगिन? लेट्स डू दिस. म्हणजे नोव्हेंबर महिना, या आता मार्च आहे, फरवरी, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर. सुरुवात झाली गोष्ट नोव्हेंबर पासून. आता मी एकदम बिगिनिंग पासून सुरुवात सांगतो. या मला जेवढं माहित आहे ते सांगतो. या म्हणजे जे न्यूज टेलिकास्ट आणि त्याच्यानंतर स्टडी IQ वगैरे वगैरे याच्यावरून मला जेवढं माहित पडलं त्यानं सांगतो. आय डोंट नो आता समोर सिच्युएशन कशी आहे तर तेव्हा कसं राहील, आय डोंट नो. बट राईट नाऊ आजची तारीख म्हणजे या डेट पर्यंत मला जी इन्फॉर्मेशन आहे 18 तारीखच्या डेट पर्यंत ते मी सांगतो. ओके, तर गोष्ट सुरू होते नोव्हेंबर पासून. एक्झॅक्ट डेट नाही माहित, बट नोव्हेंबर पासून सुरू होत होत्या. नोव्हेंबर मध्ये एक काही लोकांना चायनामध्ये काही लोक बिमार पडले. त्यांच्यामध्ये ब्रीदिंगचा इश्यू होता, म्हणजे ते श्वास नाही घेऊ शकत होते. त्यांचे जे लंग्स आहे ना, आता लंग्स कसं काम करते, जेव्हा सिंपल भाषेत समजून सांगायचं म्हणलं तर की मानून घे की तुमचे लंग्स आहे ना हे एक प्रकारे स्पंज टाईप असतात. स्पंज कसं जर पाण्यात नेला असं दाबून आणि सोडला तर तो पूर्ण पाणी सक करतो. ओके, आणि दाबला का पूर्ण पाणी सोडतो. राईट, तर अशाच प्रकारचं काम आपलं लंग्स करते. लंग्स बाहेरची हवा सक करते, म्हणजे हे होते, म्हणजे सक करते, म्हणजे जेव्हा कॉम्प्रेस करून तो असा फुगते, तर फुगण्यासाठी त्याला सक्शनची गरज असते. तर तेव्हा तो एअर सक करतो, त्या एअर मधले ऑक्सिजन घेतो वगैरे, कार्बन डायऑक्साईड पूर्ण घेतो जे काही गोष्ट. ओके, आणि सक केल्यानंतर तो मग जे बाकीची जे अनवॉन्टेड एअर आहे ते रिलीफ करतो, म्हणजे तो दाबतो.
म्हणजे CO2 किंवा नायट्रोजन किंवा एअरमध्ये जेवढं काही आहे ते या सर्व गोष्टी बाहेर काढतो. दॅट इज कॉल्ड ब्रिथिंग. या दिस इज द प्रोसेस ऑफ दी लंग्स. तर या प्रोसेसमध्ये काय होते की तुमचे लंग्स सक्शन करतात, रिलीफ करतात, सक्शन करतात, रिलीफ करतात. हेच याचं काम आहे. आता ब्रीदिंग प्रॉब्लेम म्हणजे काय आपण हे अंडरस्टँड करू सिंपल भाषेमध्ये. ओके. तर मानून घे की हा जो तू आहे ना स्पंज, हा तू आता रिअल स्पंज घेऊ आपण. ओके. तू पाण्यात टाकला, पाणी सक केलं, तू स्पंज दाबला, पाणी रिलीफ केला. राईट. दॅट इज द सेम प्रोसेस हॅपन इनसाइड अवर, दॅट इज कॉल्ड ब्रीथिंग. ओके. आता मानून घे इन्स्टेड ऑफ वॉटर आय यूज फेविकॉल. फेविकॉल काय असते की ते चिपकते. ओके. तर मी काय केलं, ते फेविकॉल ते गाढ पण असते, ते त्याची लिक्विडिटी ऍज कम्पेअर टू वॉटर वॉज टू थिक. तर मी माझा स्पंज घेतला, पूर्ण डुबोला फेविकॉल मध्ये आणि दाबला. दाबल्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर थोडासा दाबल्यानंतर मग त्या स्पंज मध्ये जेवढं काय होतं ते बाहेर निघालं. म्हणजे ऑफकोर्स ऑब्विसली काय होतच नाही, कारण तो बाहेरून आला होता. आणि आता सोडलं तर त्यांनी पूर्ण फेविकॉल त्याच्या आतमध्ये सक केलं. जेवढ्या प्रमाणात होतं तेवढ्या प्रमाणात त्यांनी सक केलं. ओके. आणि त्यांनी त्याच्यानंतर काय केलं की आपण तेच जो स्पंज आहे ना त्याला बाहेर काढला. ओके. आणि दाबला. तर दाबल्यामुळे काय झालं की थोडा बहुत फेविकॉल निघाला, बट थोडा बहुत फेविकॉल तसा चिपकून राहिला. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग आपण काय केलं, ही प्रोसेस आपण कंटिन्यू करत गेलो ना फेविकॉल मध्ये डुबवणं, त्याच्यामध्ये स्पंज आहे ना तो काफी हे झाला, हेवी झाला. व्हाय? कारण त्याच्यामधलं फेविकॉल निघालच नाही आणि कंटिन्युअस तो फेविकॉल आतमध्ये येऊन राहिला होता. थोडा बहुत निघाला खूप जास्त दाबल्यामुळे, बट समजा जर आपली दाबण्याची प्रोसेस म्हणजे समजा जर आपली दाबण्याचा जो प्रेशर आहे तो कॉन्स्टंट राहील तर तो थोडा 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 जमा होतच गेला. आणि इन द एंड अशी सिच्युएशन येते की तुमचा जो हे आहे ना फोम किंवा स्पंज तो एवढा थिक झाला, एवढा म्हणजे स्ट्रॉंग झाला की तो आता दबून पण नाही राहिला. तर आता दबून नाही राहत म्हणजे काय, म्हणजे तो काय आता एअर सक पण नाही करत आहे आणि रिलीफ पण नाही करत आहे. इट जस्ट लाईक फ्रीज, इट जस्ट लाईक सॉलिड. या इट बिकेम सॉलिड. थोडी थोडी इमेज क्लिअर होत आहे मी का म्हणण्याचा प्रयत्न करून राहिलोय. ओके. हे मी एक्झाम्पल सांगितलं, एक्झाम्पल तेवढं डोक्यात येऊन राहिलंय ना. सेम प्रोसेस होते आपल्या लंग्स मध्ये. आता तू म्हणशील का इथे मी फेविकॉल कसं, इट्स नॉट अबाउट फेविकॉल, इट्स नॉट अबाउट फेविकॉल, इट्स अबाउट की तुम्ही जे सिगरेट वगैरे करता तर त्याच्यामध्ये असो टार, तो पण एक प्रकारे ऍज अ फेविकॉल सारखाच वर्क करतो. बट तेवढी जेवढी तुम्ही जास्त सिगरेट घे जाण तर तेवढा आतमध्ये टार जमा होत जातो. कारण जो स्मोक असतो ना तो आपल्या फुफ्फुसामध्ये असलेल्या वॉटर मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्ट करतो आणि त्याचा एक प्रकारे लिक्विड फॉर्म होतो आणि तो बाहेर निघत नाही. या आपल्या फुफ्फुसमध्ये, आपल्या लंग्स मध्ये पाणी असणं हे बहुत बेकार आहे. या म्हणजे पाणी असते बट ते समहाऊ निघून जाते. बट समहाऊ आपण जर श्वासामध्ये कोणती एअर वगैरे गेली लाईक स्मोक वगैरे तो टार मध्ये कन्वर्ट होतो. ओके. समहाऊ तो पाणी काही निघून जातो बट ते टार निघत नाही. तर आणि हे खूप सारे सिगरेट घेतल्यानंतर, खूप सारे म्हणजे इट वॉज लाईक तुम्ही समजा जर ऍट द एज ऑफ 20 मध्ये स्टार्ट केलं तर ऍट द एज ऑफ, आणि तुम्ही एव्हरीडे सिगरेट पिऊन राहिले एव्हरीडे तर तुम्ही हार्डली 10 वर्ष जगू शकता. 10 वर्षानंतर तुम्हाला ब्रीदिंग प्रॉब्लेम होऊ शकते सेम आणि यू गेट डाय. ओके. बट इट टेक्स अ 10 इयर, म्हणजे 10 वर्ष तरी तुम्ही जगू शकता. तुम्ही कंटिन्यू जरी सिगरेट घेतला ना, म्हणजे तुम्ही 20 ला म्हणजे ऍट द एज ऑफ 20 ला तुम्ही सिगरेट सुरू केलं
तर तुम्ही 30ला मरून जा. तुम्ही एव्हरीडे सिगरेट करा. सो यू विल डाय 30. आता मी का म्हणून राहिलो व्हाय, आता याच्या समोर एक थोडस, आता एवढं बहुत क्लिअर होत गेलं ना. आता आपण अजून एक थोडं स्टेप समोर जाऊ. आता मी म्हणलं ना नोव्हेंबर मध्ये एक आजार निघालाय. तर आजार कोणता आहे? नवीन आजार. इट्स नॉट द नवीन आजार, इट्स कॉल्ड न्यूमोनिया. इट इज अ न्यूमोनिया. सेम असं काही फारसे हे नाही. जे सिगरेट्स लोक पितात ना त्यांना हा आजार नेहमी होतो, न्यूमोनिया. म्हणजे त्यांना ब्रीथिंग प्रॉब्लेम होते. न्यूमोनियामध्ये काय केलं होते की न्यूमोनियामध्ये तुम्ही जास्त खूप जास्त सिगरेट पिता वगैरे वगैरे, तर त्याच्यामुळे तो टार जमा होतो, टार निघत नाही. तर अशा वेळेस काय होते की तुम्हाला ब्लो दिला जाते. ओके, तुमच्या फुफ्फुसामध्ये एक ब्लो दिला जातो. म्हणजे जसं हे बघितलं तू, एक्झॉस्ट नाही रे, ते नाही का व्हॅक्युम क्लीनर. व्हॅक्युम क्लीनर बघितलंय? तर व्हॅक्युम क्लीनर म्हणजे काय होते न्यूमोनियाच्या प्रोसेसमध्ये, व्हॉट इज एक्झॅक्टली, आता मला नाही माहित, बट जेवढं मला माहित आहे, मला नॉट द मेडिकल सायन्स, आय डोंट नो व्हॉट टू डू. मी एक्झाम्पल प्रमाणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मी असं नाही म्हणत बट जेवढी माझी नॉलेज आहे, आय डोंट नो इट इज करेक्ट ऑर नॉट, बट इज ओके. तर न्यूमोनियाच्या प्रोसेसमध्ये काय होते की तुमच्या फुफ्फुसमध्ये, तुमच्या लंग्समध्ये टार जेव्हा जमा होतो त्याला बाहेर काढण्यासाठी एकच प्रोसेस आहे. ते तुमच्या तोंडाला व्हॅक्युम लावतात. तोंडाला व्हॅक्युम लावतात ऑपरेशन मध्ये, आणि हळूहळूचा व्हॅक्युमचा जो प्रेशर आहे हळूहळू इन्क्रीज करत जातो. पण याच्यामध्ये त्यांनी ब्रिदिंग पण घेतलं पाहिजे. दॅट इज ऑल्सो रिअली इम्पॉर्टंट. बट ते असं व्हॅक्युमने थोडसा आतमधला टार तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, बट त्याही प्रोसेसमध्ये तो एकदम 100% क्लिअर अप होत नाही. आता हे न्यूमोनिया पण व्हॉट इज एक्झॅक्टली होते कसं, म्हणजे फुफ्फुस म्हणजे हा टार जमा होतो कुठं? यू हॅव टू बी अंडरस्टँड व्हॉट इज अ फुफ्फुस, व्हॉट इज द लंग्स. तुम्हाला थोडंसं एक प्रकारे इमेज क्लिअर होत असेल की फुफ्फुसाच्या मध्ये इथे जो असतो ना हार्टच्या वरती, म्हणजे आपला जो हे आहे हे मसल्स आहे. मसल्सच्या आतमध्ये काय, हे हड्डे आहे जे प्रोटेक्ट करतो आपल्या हार्टला. ओके, पण हे जे स्केलेटनच्या आतमध्ये असतो लंग्स, ओके, जे स्पंजचं काम करतो. ओके, ते इथून इथपर्यंत असते लंग्स, आणि 2 लंग्सच्या मध्ये हार्ट असतो. आपल्याला हार्टवर जायचं ना आपल्याला लंग्सवर जायचं आहे. तर लंग्सच्या जिथून रेस्पिरेटरी ऑर्गन्स, म्हणजे जिथून श्वास नलिका आहे ना, त्या श्वास नलिकेमध्ये टार जमा होतो. तर तो न्यूमोनियाच्या प्रोसेसमध्ये तो तिथलाच टार निघला जातो. एकदम फुफ्फुसाच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे आतमध्ये जाऊन टार जमा झाला तर तो बाहेर काढता येत नाही. इट विल ऑलवेज बी देअर. बट जो श्वास नलिकेमध्ये, म्हणजे तुमच्या रेस्पिरेटरी वेन्स मध्ये जिथून श्वास तुम्ही घेता, तिथलाच तो टार बाहेर निघला जातो त्या न्यूमोनिया प्रोसेसद्वारे. ओके, टिल देन यू आर रिकवर. तरी त्याच्यानंतर तुम्हाला सिगरेट घेत असेल तर मग देन यू डाय ॲट द 30. इट विल, याच्यावर काही हे आहे नाही. सो जर तुम्ही कंटिन्यू सिगरेट घेत आहात तर मला एवढं कळलं, इतकी प्रोसेस कळली ना. आता बस, आता सिम्पल एक्झाम्पल घेऊ. आता आपण नोव्हेंबर मध्ये काही पेशंट्स आले चायनामध्ये, ऍक्च्युली वुहान शहरमध्ये. यांना न्यूमोनिया झाला, यांना ब्रीदिंग प्रॉब्लेम होती. तर त्यांना ब्रीदिंग करण्यासाठी न्यूमोनियासाठी हीच प्रोसेस फॉलोअप केली. का समजा यांच्या श्वासनलिकेमध्ये काही टार जमा झाले असेल, म्हणजे हे लोक समज सिगरेट घेत आहे, तर यांच्या तो टार बाहेर काढला जाईल बाय धिस व्हॅक्युम मेथड. राईट, आय डोंट नो व्हॉट इज द मेथड, बट या दिस इज ऑल कॉल्ड. तर त्याच्यामध्ये त्यांना फाइंड आउट झालं की यांच्या श्वास नलिकेमध्ये काही टार राहायचं नाही. ऍक्च्युली हे लोक सिगरेटच घेत नाही. मग व्हॉट इज एक्झॅक्टली इनसाइड, मग यांच्या फुफ्फुसामध्ये आहे काय? त्यांच्या फुफ्फुसामध्ये पाहून गेलं तर यांचे फुफ्फुस, म्हणजे यांचे जे लंग्स आहे, हे सक्शन करणं बंद करून दिलं. कारण आतमधल्या हे जे लंग्स आहे, लंग्सच्या आतमध्ये टिश्यू आहे,
जे कॉम्प्रेशन एक्सपांड करते, जे म्हणजे श्वास घेण्यासाठी, तर ते कॉम्प्रेशन एक्सपांडच नाही होऊन राहिले, ते चिपकले. म्हणजे त्यांच्या टिश्यूच्या आतमध्ये जे होल आहे ना ते एकदम चिपकून गेले. जिथे ऑक्सिजन जमा व्हायची तो ऑक्सिजनचा जो स्लॉट आहे ना तो स्लॉटच एकदम चिपकून गेला. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असं अजीबसं काहीतरी आलं, जेणेकरून ते टिश्यूला एक्सपांड होऊ देत नाहीये आणि कॉम्प्रेस पण होऊ देत नाही, जेणेकरून त्यांना ब्रिदिंग प्रॉब्लेम होऊ राहिली. कारण हे टिश्यूचे जे होल्स आहे बहुत रेअर उरले होते. मानून घे की समजा जर आपण आपल्यापाशी 100 होल आहे, एक रॅन्डम फिगर घेऊ, ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट, की 100 होल आहे, त्या 100 होल मधून आपण प्रॉपरली श्वास घेऊ शकतो. तर यापैकी त्या लोकांना करीब 70 होल आहे ना ते हे झाले, चिपकून गेले एकमेकांना. आणि जे लोक श्वास घेऊन राहिले होते, हे श्वास घेऊन राहिले होते ओनली करीब 30 जे होल होते तिथूनच श्वास घेऊन राहिले. त्यामुळे आणि ते प्रॉपर श्वास घेऊ शकत नव्हते, कारण श्वासच प्रॉपरली येऊन न राहिला होता, राईट. दॅट इज अ ब्रिदिंग प्रॉब्लेम. तर मग तेव्हा त्यांनी चेक केलं तर त्या टिश्यूच्या होलमध्ये का चिपकून आहे. तर तेव्हा फाइंड आउट की समथिंग इज व्हायरस, असं काहीतरी त्यांना फाइंड आउट आलं. आता त्यांना असं वाटलं की व्हायरस आहे, या दॅट इज ओके, ओके ठीक आहे व्हायरस आहे. मग कसं म्हणजे हा एक नवीन प्रकारचा व्हायरस आहे, सो दे गॉट रिली सस्पिशियस. ओके. आता तेव्हा त्यांना माहित नव्हतं की हा जो व्हायरस आहे हा हात लावल्याने किंवा समोर बोलल्याने किंवा त्या जो इन्फेक्टेड व्यक्ती आहे त्याच्या जवळपास उभं राहण्याने सुद्धा पण तो व्हायरस होतो, हे त्यातल्या वुहान शहर मधल्या डॉक्टर्स लोकांना माहित नव्हतं. ओके. तर जेव्हा ते त्या इन्फेक्टेड पर्सनचा इलाज करत होते तर ते तर वाचू शकले नाही, बिकॉज दे आर इन्फेक्टेड. बट जे लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते म्हणजे डॉक्टर, दे गॉट रिअली इन्फेक्टेड टू, म्हणजे ते पण इन्फेक्टेड झाले. आता प्रॉब्लेम काय झाला की याचे जे लक्षण आहे म्हणजे हे न्यूमोनियाची लक्षणं हे तेव्हाच दाखवत नाही. या म्हणजे जर तुम्हाला आजार झाला म्हणजे तुम्हाला ताप आला तर तुम्हाला हाऊ यू नो दॅट, तुम्हाला अंग गरम होते, तुम्हाला बहुत बेकारस वाटते, यस यू डोंट फील रिअली वेल, राईट. हाच पॉइंट आहे ना, दुसरा काही पॉइंट तर आहे नाही. तर या आजारामध्ये म्हणजे या व्हायरसच्या इन्फेक्शन मध्ये काय झालं की हे जे सिम्पटम्स आहे हे तेव्हाच दाखवण्यात नाही आले, ते 15 ते 20 दिवसांनंतर त्यांना रिअलाइज झालं की 15 ते 20 दिवस नाही, ऍक्च्युली 25 दिवसानंतर म्हणजे हार्डली महिनाभरानंतर त्यांना रिअलाइज झालं की हा व्हायरस, ज्या व्हायरसनी जो व्हायरस या इन्फेक्टेड व्यक्तीमध्ये होता तो व्यक्ती तर मेला, ज्या व्यक्तीला तो व्यक्ती मेला, बट सेम प्रकारचा व्हायरस आपल्यामध्ये पण आलाय, आपल्यामध्ये पण ब्रिदिंग प्रॉब्लेम होऊन राहिली आहे. हे त्यांना 25 दिवसानंतर माहित पडलं, नॉट ऑफ 14-15 डेज, 20 किंवा 25 दिवसानंतर माहित पडलं. 20 किंवा 25 दिवसानंतर म्हणजे कसं की पहिलं त्यांना त्रास झाला, म्हणजे 15 दिवसामध्ये त्यांना लक्षणं आले, मग त्यांना त्रास झाला तर ते डॉक्टरकडे गेले. त्यांना असं वाटलं की न्यूमोनिया आहे, त्यांनी चेकअप केलं, सेम फाइंड आउट झालं की याला काहीतरी समथिंग व्हायरस आहे. आता या केसमध्ये त्या लोकांना ऑलरेडी माहित होतं की मी 15 किंवा एका महिन्या अगोदर या व्यक्तीचं ट्रीटमेंट केली होती, त्याला सेम प्रॉब्लेम होती, मला पण सेम प्रॉब्लेम होऊन राहिली आहे. तर तेव्हा माहित पडलं, तर जो माहित पडण्याचा जो कालावधी आहे तो झाला करीब 25 दिवस. त्या 25 दिवसामध्ये त्यांना माहित पडलं की हा जो व्हायरस आहे हा हात लावल्याने किंवा टच केल्याने किंवा त्याच्या जवळ उभं राहिल्याने सुद्धा पण हा पसरतो. तर हे त्यांना 25 दिवसानंतर माहित पडलं. आता 25 दिवसानंतर माहित पडलं, मग याचं मिनिंग काय, याचा मिनिंग हा आहे
की जेव्हा जो पहिला पर्सन होता ज्याला हे करण्यात आली, याची ट्रीटमेंट करण्यात आली, ज्याला हा ऑलरेडी व्हायरस झाला होता, त्याची ट्रीटमेंट एका डॉक्टरने केली. ओके, आता आता आपण सुरुवात करू त्या डॉक्टर पासून सुरुवात करू. ओके, तर त्या डॉक्टरने त्याची ट्रीटमेंट केली, पण सक्सेसफुल झालं नाही, तो पेशंट मेला. बट या डॉक्टरला तो त्याचा इफेक्ट झाला, बट त्याला माहित नाही. मग तो डॉक्टर घरी गेला, त्यांच्या फॅमिली सोबत इन्व्हॉल्व्ह झाला, राईट. देन तो त्याच्या फ्रेंडकडे गेला, तिथे इन्व्हॉल्व्ह झाला. ओके, देन आता त्यांनी 25-15 दिवसात काही ना काही ऍक्टिव्हिटीज केली असेल, काही ना काही लोकांच्या संपर्कात आलाय, तर त्या लोकांच्या संपर्कात आला तर त्याही लोकांना ते इन्फेक्शन झालं, आणि त्याही लोक पण दुसऱ्या लोकांमध्ये संपर्कात आले तर त्याही लोकांना इन्फेक्शन झालं. तर मानून घे, म्हणजे मला व्हायरस आहे, मी 10 जणांमध्ये गेलो आणि जस्ट त्यांच्यासोबत बोललो, जस्ट रॅन्डम टॉक, नथिंग एल्स, कुछ भी नाही, बट टच पट पण काही नाही केला. त्या लोकांना पण झाला बिकॉज ऑफ दॅट. मी जेव्हा बोलत होतो तर माझ्या तोंडातून जो काही हवा निघाली, ब्लो एअर निघाला, त्याच्यामुळे तो व्हायरस होता, तो हवेत पसरला. जवळपासचे होणारे जे लोक आहेत त्यांनी तो हवा मध्ये जे असणारे सक केली म्हणजे आपण ब्रीथ करतो ना, तर ब्रीथ मध्ये पण तो हव्याच्या अनुसार तो आतमध्ये गेला आणि ते 10 लोकांमध्ये झाला. ओके, आणि ते आता सिम्टम्स 15 किंवा 20 दिवसानंतर माहित पडते. ओके, तर हे 10 लोक पुन्हा 10 ठिकाणी गेले, प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी गेला, तर तिथल्या त्या म्हणजे हा पूर्ण चेन रिॲक्शन झाली चायनामध्ये, आणि अचानकपणे बूम आला. या न्यूमोनियाचे जे आहे ना, न्यूमोनियाचे पेशंट्स अचानकपणे बूम आले, म्हणजे 1000-2000 लोक ओनली वुहान शहरमध्ये. तर तेव्हा त्यांना माहित पडलं की इथे व्हायरसचा फैलाव झालाय. आता हे चायना मधले आला. आता चायनामध्ये काय आहे की जेव्हा पण त्यांच्या म्हणजे आपल्याकडे इंडियामध्ये कसं आहे की प्रायव्हेट मीडिया आहे. आता व्हॉट इज प्रायव्हेट मीडिया, म्हणजे आपलं कसं आहे, जर आपल्याला गव्हर्नमेंटची कोणती गोष्ट पटत नसेल तर आपण त्याच्या विरोधात बोलू शकतो. लाईक म्हणजे आपण मोदीला एवढ्या शिवा देतो, हा याचं आहे तसं आहे, एवढ्याचं बाला इकॉनॉमी डाऊन करून टाकली, असं तसं आपण फ्रीली बोलू शकतो. इव्हन मी रेकॉर्डिंग करू शकतो, इव्हन मी शिवा देऊन त्याला सोशल मीडियावर पोस्टही करू शकतो, कोणी काय म्हणणार नाही. इव्हन 10 लोक तुला हे म्हणत, अरे बिलकुल करेक्ट बोलत आहे म्हणून. या इट इज दॅट. बट चायनामध्ये असं नाही आहे. चायनामध्ये त्यांचे गव्हर्नमेंट विरुद्ध तुम्ही काहीच बोलू शकत नाही. तुम्ही असे सोशल मीडियामध्ये पागल झाला, तिथे तिथे फेसबुक, युट्यूब पण नाही, हा कुछ भी नाही. तिथे त्यांचं वेगळं सोशल मीडिया आहे, तो दॅट इज समथिंग डिफरंट. यस. तर तिथे कसं आहे की सो एकदम सगळी कंट्रोल मीडिया आहे ना, त्यामुळे कसं आहे की हा जो व्हायरस आहे हा वुहान मध्ये तयार झाला आहे आणि हा असं कीप स्प्रेडिंग होऊन राहिला आहे, आणि ही एक गलत बातमी आहे, राईट. आणि दुसरी गोष्ट की हा व्हायरस अशा वेळी पसरून राहिलाय आणि लोकांना याच्याबद्दल भीती वाटेल, तर या अनुषंगाने चायनानी हा जो व्हायरसवाला टॉपिक आहे ना याला खूप दाबण्याचा प्रयत्न केला. ऍटलिस्ट त्यांनी 2 महिने तर दाबलेच. नोव्हेंबर-डिसेंबर महिना खूप दाबला, आणि ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम त्यांच्या कंट्रीमध्ये करीब 60 ते 70 हजार पेशंट तयार झाले. आता कसं आहे की चायनामध्ये हा जो व्हायरस आहे हा वाढला, राईट. बट चायनाने नाही का याचा जो आहे ना, म्हणजे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन लोकांना दिली नाही. लोकांना काय, चायनामधल्या लोकांनाच नाही दिली, तर ऑल ओव्हर वर्ल्ड लोकांना तर कथंही दिलीच नाही. तर मग खूप मोठी कथा आहे राव. यू जस्ट नीड टू हिअर दिस थिंग. किती मिनिट झाले? इट्स 24 मिनिट. ओके. तर मग याच्यानंतर काय झालं की याच्यानंतर 2 महिने दाबून ठेवली ही गोष्ट. मग त्याच्यानंतर
दोन तीन महिने ऍक्च्युली. येस. कोरोना व्हायरसचा जो आहे ना, हा केव्हापासून झाला? इट जस्ट लाईक मार्च, ऍक्च्युली फरवरी महिन्यापासून घे, 15 फरवरी पासून घे. या इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. 15 फरवरी पासून शायद लोकांच्या लक्षात येऊन राहिलं की इट इज कोरोना व्हायरस. बट त्याच्या अगोदर तर माहीतच नव्हतं ना. इव्हन म्हणजे जानेवारीमध्ये तर काहीच आयडियाच नव्हती. नथिंग एल्स. कोरोना व्हायरस बद्दल जानेवारीमध्ये पण कोणालाच काही माहित नव्हतं. लिटरली समजा जर मी असं काही बघतोय म्हणलं ना, जर की जानेवारीच्या काही न्यूज पेपर मध्ये वगैरे कशाबद्दल काही डिसीज बद्दल काही इन्फॉर्मेशन आहे, तर नथिंग एल्स, कुछ भी नाही आहे. आणि असं तर खूप छोटासा ब्लॉग असेल वगैरे वगैरे, का चायनामध्ये एवढे एवढे लोक असे समथिंग काही ना काहीतरी झालं, बिकॉज एवढी मोठी गोष्ट आहे तर थोडं बहुत तरी काही ना काहीतरी लीक होणार आहे. बट एक छोटासा ब्लॉग वगैरे आला असेल. या कारण ही गोष्ट दाबण्याचा खूप प्रयत्न केला. इट वॉज टू मच. आणि मी हे एवढ्या यांनी असं का म्हणून राहिलो, एकदम म्हणजे पॉइंटशीर वगैरे व्हाय म्हणून राहिलो, का म्हणून राहिलो? कारण सांगू की आता राईट नाऊ मार्चचा करीब 4था वीक सुरू आहे. या 4था वीक म्हणजे की जेव्हापासून याचा फैलाव सुरू झाला ऑल अराउंड द वर्ल्ड, तर तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 4 वीक झाल्या, म्हणजे महिनाभर. म्हणजे इट वॉज लाईक आजची 20 तारीख असेल ना, आजची किती तारीख आहे? 18 तारीख आहे ना, तर 18 फरवरी किंवा मी डायरेक्ट 15 फरवरी पासून. ओके, तर 15 फरवरी पासून एक प्रकारे सुरुवात झाला पूर्ण देशामध्ये फैलण्यासाठी. पूर्ण देशामध्ये पहिल्या वीक मध्ये हार्डली 1-2 केस होते. त्याच्यानंतर हळूहळू वाढत गेले प्रत्येक कंट्रीमध्ये. प्रत्येक या इच अँड एव्हरी कंट्रीवर राईट नाऊ 183 देशामधले पेशंट आहे. आणि याची संख्या किती आहे? 1,98,000, ऑलमोस्ट 2 लाख पर्यंत आहे राईट नाऊ केसेस. इट वॉज टू मच. मी एक मेसेज आलाय मला, तो मी इथे वाचण्याचा प्रयत्न करतो मी. तर तो मेसेज आला याच्यामध्ये आहे, आणि तो मेसेज बहुत इम्पॉर्टंट आहे. या
Let me give you an update about the coronavirus. Okay, it's recording. Let me read this thing. Such a positive message in such dark time. Read it on. Quit China. Written by Chinese poster sent to brother in Istanbul via friends in Singapore. The hustle and bustle of China family quieted down. The restless society finally clamped down, and restless Chinese people gradually calmed down. The wild animal that were once held by human in cage finally managed to keep human in cage. Humans finally lower their proud head and began to think quietly. Are we still the king of earth? Mankind finally left the power of nature once again. In the face of the threat of death, human beings have only begun to reflect seriously, only to realize that a lack of aware, inspiring social atmosphere will lead to more harm and more risk. The greedy heart is began purified by the virus, and the mouth that love to eat is began punished by the virus. The people who have been soaking in the bright and red green places all day have been driven home by the virus. Say, go home. There is a fever. हा कोणता व्हायरस मेसेज पाठवलाय मी? एक गलत मेसेज पाठवला. Message. बरोबर करणं बघणं ते किती मागे चालून राहिले. 9:30 वाजले. Sorry for the time waste. Yes, it was 34 मिनिट झाले आणि इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहूनच गेली. विनम्र आव्हान. कोरोना व्हायरस केसेस जबाबदारपणे एकदा काळजीपूर्वक वाचा, बेजबाबदारपणा सोडा. न्यूयॉर्क मध्ये पहिल्या वीक मध्ये म्हणजे फरवरी आपण घेऊ कॅलेंडर. ओके, सो फरवरी महिना घेऊ 15 ते 22 फरवरी. ओके,
15 ते 22 फरवरी 2020 न्यूयॉर्कमध्ये ओन्ली 2 रुग्ण सापडले जे करोना व्हायरस इन्फेक्टेड होते. जे व्हायरस म्हणलं ना मी, त्या व्हायरसचं नाव कोरोना व्हायरस आहे. ओके, इट्स COVID-19. ओके, ज्याच्यामुळे रेस्पिरेटरीला प्रॉब्लेम होतो. ऍक्च्युली हा जो व्हायरस हा रक्तामध्ये येत नाही. इट्स इन द हा जो व्हायरस आहे हा आपल्या सलायवाच्या सक्कस मध्ये राहतो. व्हॉट इज सक्कस इज सिंपल भाषेत समजून सांगायचं तर हा आपल्या शेंबडामध्ये राहतो. जे आपण शेंबूड करतो ना, तर याच्यामध्ये हा व्हायरस असतो. ओके, सो 15 ते 22 फरवरीला न्यूयॉर्कमध्ये 2 रुग्ण आढळले. जो दुसरा आठवडा कोणता? 22 ते 29 फरवरी या आठवड्यामध्ये 105. या 2 पासून डायरेक्ट 105. हे न्यूयॉर्क नाही, इट्स अमेरिकेमधली गोष्ट. ओके, इट्स नॉट न्यूयॉर्क बिकॉज न्यूयॉर्क इज नॉट द कंट्री, अमेरिका इज द कंट्री. ओके, आणि जो तिसरा आठवडा आहे म्हणजे 29 ते 14, 29 ते 7, 29 फरवरी ते 7 मार्च इथे 613 रुग्ण सापडले गेले. आता ही गोष्ट आहे अमेरिकेतली. आता आपण फ्रान्स मधली गोष्ट बघू. फ्रान्समध्ये जो पहिला आठवडा होता म्हणजे फरवरी, आपण 15 पासून ठरवून आलो ना, एक रॅन्डम फिगर म्हणून 15 पासून ठरवून आला. ओके, तर 15 ते 22 म्हणजे पहिल्या आठवड्यात होते 22 रुग्ण, 22 पेशंट. दुसऱ्या वीक मध्ये 191, तिसऱ्या वीक मध्ये 653 आणि चौथ्या वीक मध्ये 4499. आता इथे बहुत मोठी लिस्ट आहे. यस, आपण एक कंट्रीचे पाहू शकत नाही. माझा क्वेश्चन हा आहे, याच्या अगोदर आपण वेल एज्युकेटेड आहे, वेल डेव्हलप आहे राईट नो. या दुनियामध्ये आपण अशा काही इन्व्हेन्शन केले आहे जे काफी युनिक आहे. मेडिकल सायन्स मध्ये आपण बहुत काही इम्प्रूव्हमेंट केला आहे. बट हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस एवढा भयानक का आहे? वाय इज दिस थिंग इज रिअली डेंजरस? वाय लोक घराच्या बाहेर निघणं बंद करून राहिले, पूर्ण दुनियामध्ये फैलून राहिला आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये याची लागण सुरू आहे. लागण नाही, प्रत्येक कंट्रीमध्ये याची साथ सुरू आहे. यस, चायनामध्ये 80,000, इटलीमध्ये 24,000, इराणमध्ये 22,000. बहुत सारे पेशंट्स आहे आणि एव्हरीडे वाढूनच राहिली याची जी साथ आहे, लोकांची संख्या ही कंटिन्युअसली वाढूनच राहिली आहे. तर या व्हायरस एवढा भीतीदायक का आहे? जे की मरण्याची संख्या म्हणजे हे लोक इन्फेक्ट झाल्यानंतर लोक मरून किती राहिले? तर करीब आतापर्यंत 1,98,000 म्हणजे 2 लाख लोकांना पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड 2 लाख लोक यांनी इन्फेक्टेड झाले या गेले महिन्याभरात. ओके, तर याच्यापैकी करीब 10,000 लोक मेले आहे. आणि 10,000, यस 10,000च मेले ना, 10,000च मेले आहे. त्यापैकी 1,90,000 लोक रिकवर झाले. 1,90,000 नाही असं म्हणता नाही, 1,90,000 रिकवर झाले. इट लाईक 1.5 लाख लोक रिकवर झाले आहे आणि बाकी जे 40,000 लोक आहे हे क्रिटिकल स्टेजवर आहे. म्हणजे समहाऊ त्यांची डेथ पण होऊ शकते किंवा समहाऊ ते वाचू पण शकतात. तर मरण्याचा आकडा एवढा मोठा पण तर नाही आहे राईट. म्हणजे असं नाही का हा व्हायरस झाला आणि मरूनच राहिले. एवढी भीतीदायक गोष्ट आहे काय? जर व्हायरस झाला तरी, जर व्हायरस झाला तर प्रॉब्लेम हे आहे की याच्यावर वॅक्सिन नाही आहे.
आणि मरणारे लोक कोण आहे? हे जे 10,000 लोक मेले आहे, हे लोक कोण आहे? हे लोक आहे ज्यांची इम्युन पॉवर इतकी स्ट्रॉंग नव्हती. आणि मोस्ट ऑफ दी या 10,000 लोकांमध्ये करीब 9,000 समथिंग लोक आहे हे अबव 50 एजेस, म्हणजे 50 म्हणजे 50 पेक्षा जास्त. आणि उरलेले काही जे लोक आहे ते 10 पेक्षा कमी. या 10 पेक्षा कमी म्हणजे वयाच्या 10 वर्षापेक्षा कमी असलेले लोक आणि 50 वर्षापेक्षा जास्त असलेले लोक, या लोकांना ते एकदम मारूनच राहिले. यस, इट वॉज डेट. तर 10 ते 50 च्या दरम्यान असलेले लोक आहे जे यंग आणि यांची इम्युन सिस्टीम थोडी स्ट्रॉंग असते, ते हे लोक फाईट बॅक करत आहे आणि ते रिकवर होत आहे. या तर भिण्याची एवढी काही गोष्ट आहे नाही, कारण मोस्ट ऑफ द पीपल इज ऑन दॅट एज. या मग आपण काय सगळ्या लोकांना होऊ द्यायचा का? सगळ्या लोकांना वाईप आउट करायचं का? तर खूप सारे प्रोटोकॉल घेऊन राहिले खूप सारे कंट्रीज. आपल्या इंडियामध्ये पण खूप कंट्रीजनी प्रोटोकॉल घेतले आहे. इवन मला 4 दिवसाची सुट्टी भेटली आहे. इवन आमच्या कंपनीला सगळ्यांनाच इट्स कम्प्लिटली लॉकडाऊन. प्रायव्हेट कंपनी आहे यांना 22-23 तारखेपर्यंत सुट्ट्या आहे. आजची तारीख किती आहे? 18 ते 22. यस. त्यानंतर कंपनी त्याच्यानंतर मग जे सरकारी हे आहे दफ्तर ते तर बंदच आहे. रेल्वे प्रशासन सुरू आहे, ऑफकोर्स डॉक्टर्स सुरू आहे. यस. जे कंपन्याच आहेत त्या थोड्याशा बंद केल्या आहे. यस. त्यानंतर स्कूल कॉलेजेस बंद. सांस्कृतिक समारोह म्हणजे जिथे लग्न वगैरे होतात बंद. अशी कोणतीही गॅदरिंग जिथे मोर दॅन 20 लोकांपेक्षा जास्त होत आहे तर ती गॅदरिंग बंद करत आहे. 20 लोकांपेक्षा जास्त. यस. तर अशी सगळी गॅदरिंग बंद होऊन राहिली आहे. आता हे गॅदरिंग कुठे कुठे होते हे तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे लग्न सोहळा, स्कूल, कॉलेजेस, इवन बहुत साऱ्या गोष्टी आहे. कॉन्सर्ट तर ऑफकोर्स डेफिनेटली बंद. यस. मूवी थिएटर, मॉल बंद. सो एव्हरीथिंग वॉज लॉकडाऊन. इकॉनॉमीला बहुत जबरदस्त फटका बसलाय. बट ते हे फटका सस्टेन करायसाठी तयार आहे. पण हे कोरोनाचा जो अफेक्ट आहे तो रिड्यूस करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. हाडून आता याच्यात एअरलाइन्स कम्प्लिटली ड्रॉप आउट आहे. यस. म्हणजे इफ आय वॉन्ट टू गो मी जाऊ शकत नाही. यस. मी म्हणजे अदर कंट्रीमध्ये आता बिलकुल जाऊ शकत नाही. डेफिनेटली नॉट. कारण एअरलाईन मोस्ट ऑफ दी बंद आहे. डोमेस्टिक फ्लाईट सुरू आहे जे इंडियातल्या इंडियात वगैरे, बट देशाबाहेर जाणं इज नॉट अलाउड. कम्प्लिटली डेफिनेटली नॉट. कारण आता प्रत्येक कंट्रीमध्ये कोरोना व्हायरस आहे. येस, प्रत्येक कंट्रीमध्ये. सो समजा तुमच्यापाशी कोरोना व्हायरस नाही आहे म्हणजे यू आर नॉट रिअली इन्फेक्टेड आणि तू म्हणशील की मी इथे जातो US मध्ये, तर तिथे माहित नाही किती तिथे पण आहे. बट आपण ज्याप्रमाणे इथे कंट्रोल करत आहे त्याप्रमाणे ते लोक तिथे कंट्रोल करत आहे का नाही वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहे. याच आय डोंट नो. बट पर्यटन विभाग वॉज कम्प्लिटली लॉकडाऊन. यस. म्हणजे समजा लोकच ट्रॅव्हल करत नाही आहे तर पर्यटन कसे काय होईल. यस. दुबई मोस्ट ऑफ द बंदच आहे. यस. कारण दुबईचा मोस्ट ऑफ द रेव्हेन्यू आहे तो पर्यटन होतो, तर तो पण बंद आहे. सो मोस्ट ऑफ द वॉज लॉकडाऊन. आणि आज मी न्यूज मध्ये बघितलं आहे तर इट वॉज रिअली ट्रॅजिक इव्हेंट. ह्युमन हिस्ट्रीमध्ये शायद असा मोमेंट मी कधी बघितला नाही. मी असं नाही म्हणत का कधी झाला नाही, कारण मी म्हणतो मी नाही बघितला या अशा प्रकारच्या गोष्टी. सो
भीती तर आहे, येस डेफिनेटली. आणि आय डोंट नो हाऊ टू कंट्रोल ओव्हर दिस थिंग. व्हॉटएव्हर. सो कोरोना व्हायरस इज, मी आताच नागपूरहून आलो. नागपूरमध्ये 4 पेशंट आहे, 4 रुग्ण आहे. वर्धेमध्ये अजूनपर्यंत असं एकही नाही. येस, बट ऑल अराउंड द वर्ल्ड म्हणलं तर वर्धा वॉज रिअली स्मॉल. तिथे व्हायला पण नाही पाहिजे, बट अनलेस जर होऊन राहिला आहे तर बहुत खतरनाक आहे. यस, का होऊ शकते आय डोंट नो. पाहू नो, गॉड नोज व्हॉट विल हॅपन. येस, मी हे लेवल 4, मी एक गोष्ट म्हणली होती आर्टिफॅक्ट सुरू व्हायच्या अगोदर की हे लेवल 4 मध्ये कामी येऊ शकते. तर हे कशाप्रमाणे कामी येऊ शकते आय डोंट नो. या, आय जस्ट रेकॉर्ड somehow information has to understand जेव्हा मी लेवल 5 मध्ये जाईल. टिल देन कोरोना व्हायरस इज टू मच. मी घरी आहे, मला 4 दिवस सुट्ट्या आहे. म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. रविवारी तर सुट्टीच आहे, सोमवारी जॉईन करायचं आहे. सो म्हणजे रविवारात धरून 5 दिवस सुट्टे. सो पाहू आता कशाप्रमाणे आपण गोष्टी फिगर आउट करू शकतो. टिल देन स्टे होम, स्टे हेल्दी. अँड आज मला माहित पडलं की हे कोरोना व्हायरस हाऊ इज रिअली अफेक्टिंग अस. इज इट. थँक्यू.